तर भरपूर असं काही गोष्टी बोलण्यात आल्या, करण्यात आल्या. हां, करण्यात म्हणजे माझ्यात काय तुम्हाला चुकीचं दिसलं की त्या तुम्ही घाण कमेंट करता. बाकीचे माझे भाऊ बहिणी एवढे चांगले आहेत की बानूला काही जणांनी मदत केली. हां, जी मला शिव्या देत होती ना, तिनं मला, थांबा 1 मिनटं, फोन आलता मध्येच, जिनं मला घाण कमेंट केली ती ना, म्हणजे आधी रिक्वेस्ट मी टाकली होती आणि त्याची माझी ओळख पण नव्हती. त्या बिचाऱ्याने बानूसाठी मदत केली 2000 रुपये दवाखान्याला. तर ती म्हणायला लागली की माझ्या नवऱ्याने पैसे दिलेलं तू काय केलं, किती खाल्लंस पैसे. अगं बाई, मी तुझ्या नवऱ्याला मागितले नव्हतं किंवा नंबर घे म्हणलं नव्हतं. तुम्ही तर बघितलं असन वहिनीच्या मोबाईलला माझा नंबर व्हायरल आहे. तर तुम्ही सांगा मला, आता मी आली वहिनीच्या इकडं, आपल्याला एक नाही येत त्यामधलं काय, मोबाईलमधलं जेवढं वहिनीने शिकवलं तेवढं आपण बोलायचं. हां, काय पण गोष्टी बोलून एखाद्याचं मन नाराज करून तुम्ही 4 शिव्या खाऊन, हां, फुकाटच्या म्हणलं तर तुम्ही कमेंट करता म्हणून आम्ही शिव्या देतो. शिव्या द्यायचं कारण, जेव्हा शिव्या देईन तेव्हाच तुमची शांत बसतं. नंतर मग तुम्ही कमेंट केले ना, आम्ही नाही त्याला उत्तर दिलं की मग काय होतं की हिच्या गांडीखाली अंधार आहे काय की, म्हणून ही काहीच रिप्लाय दिला नाही, असं पण बोलतात आणि तसं बी बोलतात. मग माणसाने वागायचं कसं? आता जे रिअरमध्ये मी तुम्हाला सांगितलं, माझ्या पाठीमाग कुणाचा हात नाही, तरी पण तुम्हाला हे होतंय. माझ्या आईबापाला मी जगवते तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम येतोय. 2 लेकरांना बघती तरी पण तुम्हाला त्रास होतोय. घरातलं सांगितलं तरी पण तुम्हाला अवघड वाटते. करू तर काय करू, तुमच्यासमोर फास घेऊ? तेव्हा तुम्हाला वाटेल की हा बाबा, ही बाया खरंच जे बोलते ते करून दाखवलं. हां, आज मी त्या गोष्टी केल्या असत्या बरं, XYZ हां केल्या असत्या, तर आज मी माडीत असते. रोज एकाचा बांधाला खुरपायला मी गेली नसती. हां, तुम्हाला असं करून भेटतंय काय? मजा वाटते, एका आईचा तळतळा घ्यायला छान वाटते. हां, तुम्ही मला जेवढं बोलचाल ना, तेवढं एक बोट तरी माझ्याकडे केलं ना, तर बाकीची बोटं तुमच्याकडे असते, एवढं लक्षात ठेवत जावं. आणि देव आधी वरी तर फेड होती, आता खालीच फेड आहे. बाय चान्स माझं चांगलं झालं तर ज्यांनी कोणी मला मदत केलेली आहे मी त्यांना वापस करणार आहे. राहिला प्रश्न पत्र्याचं शेड मारायचा, तर ती मी अजून पण खर्चलं नाही. माझ्या घरात असू किंवा नसू, मी ते खर्चलेलं नाही. जे भाऊ बहिणीने माझ्यासाठी केलेले आहे मदत बानूसाठी, त्या गोष्टी मी त्यालाच लावणार, आणि ते पण सांगून दाखवून. असंच चालायचं म्हणलं की दम भरतोय. माझ्या डोक्याला एक टेन्शन नाही, आणि त्यात तुम्ही अजून टेन्शन देताय मला. हां, बघू आता काय होईल ते होईल. भिवून राहिल्यावर लय भ्या घालतात. आणि पहिली गोष्ट, मला कोण घेऊन देऊन दमत नाही, म्हणून मी कुणाला भेटणार नाही. तुम्ही तर घाण कमेंट केली तर मी त्याला उत्तर देणार आणि आवर्जून देणार. तुम्हाला शिव्या खायच्यात खावा, पण जे पण तुम्ही कमेंट करता त्याचा आधी मी स्क्रीनशॉट काढून घेते. आणि जे मला तिनं कमेंट केलं का नाही, त्याचं तिनं तिकडून डिलीट पण केल्या कमेंट. तर चला जाऊ द्या, हातले अवघडला माझा. बाय, काय चुकलं तर माफ करा मला. आणि हे सगळं भावा बहिणींनो, कमेंट करणाऱ्याला मी बोललेली आहे, कुणीही राग मानून घेऊ नका भोळ्या बहिणीचं. बाय.